सकाळची तिची घाई गडबड प्रत्येकाच्या घरात असते तशीच. प्रत्येकाला नीट खायला प्यायला मिळतंय का, सगळ्यांचं वेळेवर होतंय का हे पाहायची धडपड. मुलाची नवऱ्याची मनमौजी स्वीकारून त्यांच्या प्रगतीसाठी धडपडणं हा तिचा स्वभावच बनून जातो. या सगळ्या रहाटगाडग्यात तिचं स्वतःकडे किती लक्ष असतं तेवढा वेळ तिच्याकडे असतो. स्वतःच्या जबाबदाऱ्यांच्या व्यूहचक्रात पूर्ती अडकून जाते ती. त्यात तिच्या स्वतःच्या आवडीनिवडी इच्छा आकांक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं घर आणि संसार हेच तिचं विश्व बनतं. प्रांजल, अभिषेक, उठा बरं, 9 वाजत आले. उठा उठा, स्कूलला जायचंय ना. सीमा, पाणी आण ग. हो हो, आले हा बाबा. हे घ्या हा. हो. प्रांजल, ये लवकर बाहेर. आवर आवर. हो आई, झालं. ए ऐक ना यार, ही वेणी जमत नाहीये, तू घालून दे. हो घालते. आधी नाश्ता करून घ्या बरं. काय ग हे? सीमा, माझी फाईल कुठे आहे ग? 1 मिनिट हा, बघते मी. ए आई, त्यापेक्षा मी हेअरकट करू का? नाही नाही, बाबांना आवडत नाही ना. ही घ्या, हीच आहे ना. ऐकलं का मी काय म्हणते? नको. मी आत्ता नको, आज महत्वाची मीटिंग आहे. काही असेल तर फोनवर बोलू. ओके, मेसेज कर. चल, आय एम गोईंग. नवऱ्याची मनमानी, ऑफिसची त्याची टेन्शन्स, लीलया सहन करण्याची ताकद कुठून येते तिला? ती पण हाडामासाचीच ना. आई, अगं मोजे कुठे आहेत माझे? जायचंय लवकर. आले हा, देते आणून. अभिषेक, अरे घ्याव्यात रे वस्तू हातानी आणि जागच्या जागी ठेवायला शिका रे, म्हणजे सापडतात नेहमी. हो ग. सीमा, माझी जपाची माळ कुठे आहे ग? आले आले. हे घे. ही बघा, इथेच होती. ए आई, माझं मॅथचं पुस्तक कुठं आहे? सापडत नाहीये. हो, काल मी वापरलं होतं कढीची रेसिपी बघायला. काय ग हे, एक वस्तू ठेवत नाही तुम्ही. इथेच तर आहे. प्रांजू, स्वतःच स्वतःला घेता येत नाही. बस आली. चल 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 लवकर बरं. नाही नाही, चालू दे तुझं, चालू दे.
माहेरच्या उभेतून ती येते जेव्हा सासरी, या नवीन घराच्या सुखासाठी स्वतः कष्टाने जळून झटून प्रत्येकाला ती उभी करते. हे बाळकडू तिला तिच्या आईकडूनच मिळत असतं. कारण आपल्याप्रमाणेच मुलीवर संस्कार झाला पाहिजे ही तिची धडपड. तिचं आजारपण, दुखणं खुपणं विसरून थोडंसं दुर्लक्ष करून आपल्या सासू सासऱ्यांच्या तब्येतीकडे ती लक्ष देते. आईच्या उभेची स्पर्शाची आठवण तिला तिच्या सासूच्या स्पर्शात दिसते. अरे एक मिनिट हा, आईचा फोन. हॅलो, हा आई. हो हो सीमा, ए सीमा. हो, आले आले. हा आई, मी तुला नंतर कॉल कर. बाबांनी हाक मारली, मी आलेच जाऊन. हो आले बाबा. तेल ना, आलेच. सीमा, तुला डान्सची आवड आहे ना? हो. लग्नाआधी डान्सच्या क्लासला यायचीस ना? अगं तुझे बाबा म्हणाले होते मला एकदा. पण हल्ली तुला वेळच मिळत नाही, नाही? इट्स ओके बाबा. बेटा, वेळ काढावा लागतो, कळलं का? जा तू, बस जा. सीमा, अगं काल खोबरं खाऊन ठेवलंयस ना, ते दे बरं जरा. अहो विसरलेच. नाही नाही, आमटीला अगं खोबऱ्याशिवाय मजा नाही. दे बरं पटकन तू खाऊन मला. हो आले. काही गरज नाहीये. एक दिवस दाण्याचा कूड घातला तरी चालतो, कळलं? सीमा, 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 अगं जरा मदत कर. संध्याकाळी सरला येणार आहे ना जेवायला. जरा ही आळूची पानं पुसून दे मला. मग तुलाच वेळ मिळत नाही गप्पा मारायला. नाहीतरी मला कुठे वेळ मिळतो. काय? आले आले. ए आई, आज मेथीचे पराठे कर ना. खूप दिवस झाले केले नाहीयेस. ए नाही नाही, मला दम आलू पाहिजे बाबा. आधी अभ्यास पूर्ण करा बरं, मग ऑर्डर सोडा. तिच्या रोजच्या जबाबदाऱ्यांमुळे तिच्यातील कलेचा आवाज दबलेला आहे. आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. ही गच्चीत रोज नृत्याच्या सरावासाठी जातीये तर. नो नो, इट्स ओके. अहो मी आत्ता नाही. मी घाईत आहे जरा. कॉन्फरन्स आहे माझी, आल्यावर बोलू. ओके? तिच्या मनात काय दडलंय? तिलाही या राड काडक्याचं चक्र तोडायचंय, बाहेर पडायचंय. तिच्या स्वप्नांना पंख हवेत. अमित, हां, जरा वेळ आहे का बोलायला? काय माझ्याशी नाही, किमान बायकोशी तरी बोलत जा. बऱ्याच दिवसात तुम्ही ट्रिपलाही गेलेले नाही यार. जाऊन या. बाबा बघूया नंतर ते. अरे तेवढा चेंज. हो पण मी सध्या घाईत आहे. ओके, आय लिव्ह. मी काय म्हणते, अभिषेक, अगं काय ग आई? काय सारखा मोबाईल? आवरायचं ना हे. ऐकलं का? आज अभिषेकने ना गंमतच केली. एकच मिनिट. मला एक मेल करू दे फक्त. हा पाय पण ना आज खूप ठणकतोय खरं तर. डॉक्टरकडे जायलाच हवं. जाशील का मग तू? अगं मला बँगलोरला जायचं ना उद्या. आपण जायचं बँगलोरला? डेफिनेटली. नक्की? होय. सीमा, हे सीमा, काय हो बाबा?
अगं अमित गेला बेंगलोरला. हो 5चीच फ्लाईट होती त्याची. मला भेटून सुद्धा गेला नाही. तुम्हाला माहितीये ना त्यांची रोजचीच गडबड. हो पण एक बरं झालं, त्या निमित्तानं त्याच्या मागे मागे धावायचं वाचलं तुझं. हं? हो आणि मुलं कुठे गेली आहेत? मुलं खेळतायत खाली. अच्छा. बाबा आई कुठे गेल्यात आज? आई साहेब भजनी मंडळ. हे बघ, मी जरा बाहेर जाऊन येतो. हा. बाबा काही हवंय का? हेच हवंय बेटा. अगं परवा कपाट आवरताना तुझ्या हातात घुंगरू दिसले, तेव्हाच तुझ्या डोळ्यात नृत्याची आवड, तळमळ आणि आज दिसली. बाबा पण मला वेळ. वेळ ना तो माझ्याकडे आहे ना. तुझी निम्मी कामं मी करीन. आणि हे बघ, घरातल्या बाकीच्या लोकांना कामाची सवय लावायची जबाबदारी माझी. यू डोंट वरी. गो अहेड. आणि हे बघ, वाढदिवसानिमित्त ॲडव्हान्स गिफ्ट, ब्लूटूथ. बाबा मनसोक्त प्रॅक्टिस कर आता तू, कळलं? जसं प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्री, तसंच प्रत्येक स्त्रीच्या यशामागे पुरुष का नसावा? तो इथे आहे. तो तिच्या पाठीमागे उभा राहिला. त्यानेच तिच्या मनातल्या इच्छेरूपी वाफेला मोकळं करू दिलं. तिच्या इच्छा आकांक्षांचं कोंदणरूपी भांड्याला लकाकी दिली. त्यानेच ओळखलं. बाबा तुम्ही आवरून घेता का? बघा ना 11 वाजलेत, 12 पर्यंत सचिन येणार आहे. अगं पण येऊ दे सचिनला. नाही नको. आई बसा ना तुम्ही. अगं मी तुमच्यासाठी कपडे आणलेत. तुम्ही आवरून घ्या, मग आपण सेलिब्रेशन करू. चालेल. आई बघा ना हो, आज तरी सचिनने ऑफिसमधून लवकर यायला पाहिजे होतं ना. 1 वाजून गेलाय, 12 वाजता येणार होता ना हा. अगं हो सारिका, किती वैतागशील. खरं सांगू का, मला ना बाहेरच जायचं होतं, पण हा सचिन म्हणाला घरीच करूया सेलिब्रेशन. हो कळतंय अगं, त्याच्यावरही किती जबाबदाऱ्या आहेत. ऑफिसमधली कामं वाढली आहेत अगं, त्याला तो तरी काय करणार आहे. शिवाय रस्त्यावरचं ट्रॅफिक किती वाढलंय, नाही का हो ना सारिका, बाळ तू शांत राहा बरं. अगं आत्ता येईल तो. आलाच बघ. आलास? अरे अरे सचिन, अरे सचिन. सचिन सचिन, अरे तुझं काय बिनसलंय? आल्यापासून बघतीये तू कोणाशी बोलला नाहीयेस. अरे तू धड आई बाबांना विश सुद्धा नाही केलंयस. तुझं लक्ष नाहीये कशात. काय झालंय काय एवढं? माझं ना नशीबच फुटलंय. अरे आज माझ्या बॉसनी माझी अक्कल काढली.
माझं काम मी सिरियसली करूनही सगळ्यांसमोर मला बोलणी खावी लागली आहे. ऐक, तू जरा शांत हो प्लीज. सचिन, अरे एवढ्या तेवढ्या कारणावरून माझं नशीब फुटकं असं म्हणायलाच हवं का रे? बाबा, माझं नशीब फुटकच आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार हो? अरे प्लीज तुमचंच बघा की आता माझ्या मित्रांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी मोठी इस्टेट उभी करून ठेवली आहे. तुम्ही काय केलं तो माझ्यासाठी? सचिन, अरे मी बघते. शांत हो. सचिन, तू मगाशी जे आई बाबांसमोर बोललायस ना, ते मला अजिबात पटलं नाही. अरे कुठल्याही गोष्टीचा शेवट करायला माझं नशीब फुटकं हा पर्याय नसतो. अरे अशाने आपणच निगेटिव्ह होतो आणि या सगळ्याचा शेवट सुद्धा निराशाजनक होतो. तुझं नशीब फुटकंय म्हणून तुझ्यावर आईबाबांनी एवढं प्रेम केलं नाही का? अरे सचिन, लहानपणापासून तुला हवं ते तू मागशील ते दिलंय आईबाबांनी तुला. अरे त्यांना जे मिळालं नाही ना ते देखील त्यांनी तुला दिलंय. तुझी फी भरण्यासाठी त्यावेळेला दागिने मोडावे लागले होते रे आईंना, आणि तरी तू म्हणतोस माझं नशीब फुटकं. अरे सचिन, दर सणाला तुझे बाबा आपल्याला परवडत नसताना सुद्धा नवीन कपडे, खेळणी, सायकल, व्हिडिओ गेम्स कित्येक गोष्टी तुझ्यासाठी आणायचे रे. हं, तरी तू म्हणतोस माझं नशीब फुटकं. हं, अरे तू जेव्हा लहान होतास ना, शाळेतून यायला जरा तरी उशीर झाला ना तुला, तुझे बाबा किती अस्वस्थ व्हायचे हे तुला माहिती नाही. तुला नाही माहिती. सचिन, अरे तू खरंच नशीबवान आहेस. तुला एवढे प्रेम करणारे आई बाबा मिळाले. तुला एक सांगू का, राग नको वाटून घेऊस, पण तू मगाच सारखं त्यांना तोडून बोलायला नको होतस. अरे आपले टेन्शन्स, ऑफिस मधले तणाव घराबाहेर ठेवायचे, त्याचा परिणाम घरी येऊ द्यायचाच नाही. अरे त्यांनी मला आजपर्यंत माझ्या आईबाबांनी एवढंच प्रेम दिलंय, माहितीये ना रे तुला. सारिका, तू त्यांना असं तोडून बोलायला नको होतस. हे घे पाणी पी. सावकाश. पण सारिका बाळा, पण मला हे नाही समजलं, तुला सगळं कसं माहिती? बाबा मला वाटलंच तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला तुमच्याबद्दल, सचिन बद्दल एवढं सगळं कसं माहिती. हो, मला प्लीज माफ करा. तुम्ही नाशिकला गेले असताना मी तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या जुन्या डायऱ्या वाचल्या. हा? तुम्ही स्वतःचा कधीही विचार न करता सगळं सचिनला दिलंय. खरंच बाबा, धन्य आहात तुम्ही. अगं काय? बाबा मला माफ करा. असू दे रे. आई, बाबा मला खरंच माफ करा. अरे राहू दे रे. मी तुम्हाला रागात नको नको ते बोललो, पण माझ्या नाही, आपल्या सारिकानी तुम्ही केलेल्या कष्टाची जाणीव मला करून दिली आणि माझ्या भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणलं. सारिका, मी मगाशी म्हणालो ना की माझ्या मित्रांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी इस्टेट करून ठेवली आहे, पण माझी इस्टेट माझे आई बाबा आणि तू आहेस.
सारिका, सारिका, मी असं कधीच चुकीचं वागणार नाही आता, आणि बोलणारही नाही. नक्की? नक्की. प्रॉमिस? येस, प्रॉमिस. सारिका, खरंच तुझ्यासारखी सून सगळ्यांना मिळावी. माझ्या मुलाचं नशीबच ग. आणि तू दोन्ही घरांना कसं घट्ट जोडलंस. सुखी राहा. आई, हं? बाबा, सारिका, चला आपण सेलिब्रेट करूया. मी लगेच तयार होऊन आलो. येस, वाह, क्या बात है. चला. जीवे शरदशतम् पश्ये शरदशतम् वरदे शरदशतम् नन्दे शरदशतम् जीवे शरदशतम् जीवे शरदशतम् पश्ये शरदशतम् वरदे शरदशतम् नन्दे शरदशतम्. वेदिका, जेवायला घे ग. आई, चला मी जेवायला घेते. ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. सकाळी सांगेन. तुम्हाला काही सांगणार होतीस ना? मी हो. नंतर सांगेन. तू आता तरी सांगणार आहेस का मला? मी का सांगू? तू ना बाबा होणार आहे. बाय. बाय. वेदिका, जेवायला घे ग. मला तुला काहीतरी सांगायचंय. सकाळी सांगेन. तुम्हाला काही सांगणार होतीस ना? मी हो. नंतर सांगेन. तू आता तरी सांगणार आहेस का मला? मी का सांगू? तू ना बाबा होणार आहे. बाय. बाय. वेदिका, जेवायला घे ग. मला तुला काहीतरी सांगायचंय. सकाळी सांगेन. तू आता तरी सांगणार आहेस का मला? मी का सांगू? तू ना बाबा होणार आहे. बाय. बाय. वेदिका,
वेदिका जेवायला घे ग. हो हो. भूक लागली यार खूप. आई चला मी जेवायला घेते. आद्या कसंही काय रे कपडे फेकतोस. काय ग तू. ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचंय. असू दे उद्या सकाळी सांगेन. अगं सांग ना. सकाळी सांगेन. अगं सांग ना. चल सरक आत झोपायचंय. सकाळी सांगेन. गुड नाईट. गुड नाईट. आद्या आधी उठ. हो उशीर झालाय. हो. आता काय एवढ्या हँडसम नवऱ्याला सोडून निघून जाणार का. हँडसम हो. तू मग चल सकाळी सकाळी लाडात येऊ नको आद्या. अगं आता काय तुम्हाला काही सांगणार होतीस ना. मी हो. नंतर सांगेन. अगं सांग ना. नंतर सांगेन. अगं नंतर. काय बघतोयस. का बायकोला बघायचं नाही का. नाही बघायचं. छान दिसतेस. तू आता तरी सांगणार आहेस का मला. मी का सांगू. हो का. सांग. मी का सांगू. अगं सांग ना. नाही प्लीज. सांगू. हो. सांगू. अगं सांग खरंच. खरंच खरंच सांग ना प्लीज. तू ना बाबा होणार आहेस. काय. वेदिका ऐक. अरे ऐक ना. अरे आई हाका मारताय. वेदिका! ऐक आपण दोघं रात्री सेलिब्रेट करूया आणि आईंना पण रात्रीच सांगूया. अगं रात्री. चल आदित्य मी निघते ऑफिसला आणि आईंना देवळात सोडून तशीच पुढे जाते. हं चला आई. बाय. बाय.
हो ग आई, काय सारखं लग्न लग्न करतेस. आता तर कुठे माझी प्रॅक्टिस व्यवस्थित चालायला लागली. हा, आता तर कुठे क्लिनिकला पेशंट्स वगैरे येत आहे. ओके बाबा, मी सांगेल तुला तसं असेल. बरं ऐक ना, मी बोलते जरा तुझ्याशी. चल बाय. तुम्ही ठीक आहात ना? काही हवंय का तुम्हाला? तुम्ही जेवलात का? ते काय वेदिका जेवण बनवते. वेदिका, जेवायला घे ग. हो हो. भूक लागली यार खूप. आई, चला मी जेवायला घेते.
बोला. हां डॉक्टर, या गोळ्या मला ते दार लावून घ्या. बोला. या गोळ्या प्रिस्क्रिप्शन म्हणून मला लिहून द्या. बघू. नाव काय तुमचं? कुठे राहता? त्याचं काय? म्हणजे? या गोळ्या मला प्रिस्क्रिप्शन म्हणून लिहून द्या. हे बघा, तसं नाही लिहून देता येत. का? चेकअप न करता कसं लिहून देणार? हां, चेकअप करावं लागेल. प्रॉब्लेम काय? चेकअप करावं लागेल. हॅलो. हां, बोला डॉक्टर, बोला. बरं, कसं आहे पेशंट आता? हां, मग करून टाका ना डिस्चार्ज. आणि माझी फीज पण ॲड करा. हां 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 मी काल 2 पेशंट पाठवले होते. हां, तेच तेच तेच. हां, मग त्यांचे काही रिपोर्ट्स असतील तर पाठवून द्या मला. बरं बरं बरं. तेवढं आपल्या चार्जेसचं बघा. ओके ओके ओके. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. या गोळ्या चेकअप करावं लागेल. ठीक आहे. हात पुढे करा. एक मिनिट. थोडं पुढे घ्या. काय त्रास होतोय? गोळ्यांची स्ट्रीप बघून समजलंच असेल ना. हे बघा, तुम्ही माझ्याकडे आलात. मी जेवढे प्रश्न विचारतोय त्याचीच उत्तरं द्या आणि मला माझ्या पद्धतीने काम करू. नाव अमर. सेम कंटेंट आहे, कंपनी वेगळी आहे. या गोळ्या शेजारच्या मेडिकलमध्ये मिळतील. का? मी दुसऱ्या मेडिकलमधून घेऊ शकत नाही? तिथे असतील, लगेच मिळतील. हे काय? मला याच गोळ्या प्रिस्क्रिप्शन म्हणून लिहून द्या. उठ, उचल ती स्ट्रीप, निघ इथून. का? कुठून लिहून घ्यायचे घे, मी देणार नाही. पण का? तुला सांगितलं ना, मी देणार नाही. ठीक.
एक मिनिट. माझी फीस. कसली फीस? तुला हात लावला, चेकअप केलं त्याची. किती? 200. नाही देणार. मी नाही देणार. कसं देत नाही बघतोच. डॉक्टर, आता या गोळ्या रिकमेंड करा.
हंस हंस कर भी मैंने एक दुनिया बसाई है, हंस हंस कर भी मैंने एक दुनिया देखी है। लड़खड़ा के भी मैं खड़ी हूँ, लड़खड़ा के भी मैं खड़ी हूँ, नाना करके किसी की बोझ नहीं हूँ। हाँ, मैं थोड़ी अलग हूँ, लेकिन मुझ में भी इंसानियत है। हर जगह मैं जाती तो लोग देखकर हंसते हैं, हिजड़ा चिढ़ाते हैं। हमारी भी जिंदगी होती है, किसी का हम पर रोका नहीं है। हाँ, मैं थोड़ी अलग हूँ, मगर सच्ची इंसान हूँ। सबको ईश्वर ने बनाया, जैसे हमें भी बनाया। सबको चोट लगने पर पीड़ा होती है, हमारे आंसुओं का स्वाद एक ही होता है। बच्चों को माँ सिखाती है, सबको प्यार करो, मदद करो। हमारे पास भगवान का साथ है, लेकिन समाज हमें विद्रूप पहचान देता है। हाँ, मैं थोड़ी अलग हूँ, लेकिन मुझ में भी इंसानियत है। सब किस्मत का लेखा जोखा, सब किस्मत का लेखा जोखा होता है। माँ, मुझ पर दुख मत करो, मैं ऐसी हूँ, ऊपर वाले की मर्जी है। भगवान सबका भला करे। आलं बाबा तुझं एकदाचं अक्कलकोट. हे सामान कोण नेणार आता? आणि राहायची सोय? ही गर्दी बघितली का? तरी मी सांगत होतो मला यायचं नाहीये. हे तुझ्या स्वामींच्या पायी ना सगळं गमवलं. आता बास की. जी सामान न्यायचंय? न्यायचं आहे, पण गर्दी दिसतीये.
आणि राहायचं कुठे ते पण ठरलेलं नाहीये. तू नेणार? हो. कोण कुणास ठाऊक माहिती नाही, लागलीच बोलायला. जी मी बरोबर घेऊन जातो बघा, छान राहायची सोय बी होईल. मग घे सामान. घे सामान काय? ए कोण रे तू? आणि कुठे नेणार आम्हाला? जाशील कुठेतरी घेऊन, सामान गमवायला लागेल. तू नाही 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 नाही, अजिबात नाही. जी माझं नाव नरसू, मी कशा पायी फसवीन? फसले तर समदेश द्यावा. कुणी बी शहाणा नाही इथं, मग मॅच मार्ग दाखवतो. चला तर. साहेब या या. अरे बसा बसा साहेब. साहेब पायाला काय झालं जणू? 2 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. हाडाचा चुरा झाला. ऑपरेशन झालं होतं, पण पाय अधू झाला. स्वामींची कृपा म्हणूनच आलायसा ना व? अरे कसले स्वामीन, कसलं काय? माझा नाही विश्वास. हे हिच्यामुळे आलो इथं, नाहीतर मी नाही आलो कधी. पण हिने अखेरची शपथ दिली ना, म्हणून. मी नास्तिक आहे. जा बाई जा जा, दर्शन घेऊन ये जा. तुम्ही जा बाई, मी थांबतो इथंच. साहेबांचा पाय बघा कसा मालिशनच बरा करतो. नको रे, आहे तो बिघडवून ठेवशील. मी येते जाऊन. नरसू, पाणी दे रे. आणतो साहेब. बरं वाटेल बघा आता, लई प्रवास झाला ना म्हणून. बरं वाटतंय बघ. फक्त थोडा चहा मिळाला ना, बरं होईल. आणतो ना. हे घ्या साहेब. नरसू, तुझ्यातच देव आहे बघ खरा. नाहीतर लोक आहेत ना मूर्खासारखे त्या मंदिर आणि मठाचं स्तोम माजवतात. अरे हाच देव. बरोबर आहे. देव मंदिरात मठात सगळीकडे असतो. तो स्पंदतो हृदयात. अरे भोळा आहेस तू. मग आधी का संशय घेतला मगाशी? अरे तसं वागावं लागतं, नाहीतर फसवणूक होते. माणूस हर घडीच फसतो, त्याला उमगतच नाही समोर असून बी. चला जाऊ का? झालं काम माझं. का? अरे का चाललास? बस.
हाय माहीत कायमचा. पर नाही, अजून कुणीतरी आलेला असेल ना, त्याला बघायला हवं. येतो. नरसू कुठं आहे? तो गेला. का? काही चोरीला गेलं का? अहो काय विचारताय हे? हो गेलंय चोरीला. मीच गेलीये. मी मठात गेले, तिथे नमस्कार केला आणि तिथं स्वामींच्या मुखवट्यात नरसूचा चेहरा. कितीतरी वेळ. अहो अहो तुमचा पाय बरा झाला. नरसू, तुझ्यातच देव आहे बघ खरा. नाहीतर लोक आहेत ना मूर्खासारखे त्या मंदिर आणि मठाचं स्तोम माजवतात. अरे हाच देव. बरोबर आहे. देव मंदिरात मठात सगळीकडे असतो. तो स्पंदतो हृदयात. हाय माहीत कायमचा. पर नाही, अजून कुणीतरी आलेला असेल ना, त्याला बघायला हवं. स्वामी. देव असाच भेटत असतो, पण अहंपायी दिसत नाही. म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते. मॅडम मॅडम हां. पुरुष किती क्षुल्लक गोष्टींवरून टेन्शन घेतात नाही. आता तो दुपारचा पेशंटच बघा ना, काय तर म्हणे बायकोच्या बोलण्याचा त्रास होतो, डोकं दुखतं, डिप्रेशन येतं म्हणे. कमालच आहे. पुरुष असतातच त्रासदायक. बाईवर सतत अधिकार गाजवायचा असतो त्यांना, आणि जरा विरोध केला की लगेच त्यांचा पुरुषी अहंकार दुखावतो. नाही हो मॅडम, सगळेच पुरुष असे नसतात. भाबडी आहेस. पुरुष शारीरिक त्रास देऊ शकले नाही की ते मानसिक त्रास देतात. सगळे पुरुष सारखे असतात. अशा पुरुषांना सुद्धा काही खमक्या बायका भेटतात, ज्या त्यांना अशा वटणीवर आणतात.
विकृत असतात चाले. तुम्ही उगाच पुरुषांवर राग ठेवता हा मॅडम. बरोबर आहे, तुला नाही कळणार. प्रेमात माणूस आंधळा असतो ना, म्हणून तू पण. रीना, या ड्रेसमध्ये यू लुकिंग सो ब्युटिफुल. थँक्यू मॅडम. मॅम, मी आणि रोहन लग्न करतोय पुढच्या महिन्यात. ग्रेट. मॅम, तुम्ही या लग्नाला आमच्या. लग्न, संसार या गोष्टींचा मला प्रचंड तिटकार आहे. कसलीही बंधनं नसलेलं, स्वतंत्र, मुक्त. पण मॅडम, काही प्रेमळ बंधनही हवीतच ना आयुष्यात. प्रेमळ बंधनं तर हवीच. मॅडम, उशीर होतोय, आपण निघूयात. बरं ऐक, त्या रामदासला म्हणाव कुणी जर आत्ता पेशंट आला तर त्याला उद्याची अपॉइंटमेंट द्यायला. ठीक आहे, मी सांगते. हे बघा, माझं नाव आशिष जोशी, मला आज अहो, जायचंय आणि मी ट्रॅफिक मधून वैतागून आलोय. त्रास होतोय मला, प्लीज मला आज जाऊ दे. अपॉइंटमेंट संपलात हे बघा, पण. असू दे, मला आज अहो, जायचंय. मिस्टर आशिष थांबा. मॅडम, सॉरी. मॅडम. मिस्टर जोशी, रिलॅक्स, बसा. मॅडम, पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, कुणी असं एकदम अंगावर आलं ना माझ्या आणि ओरडलं ना की मी हायपर होतो फार. इट्स ओके. कधीपासून होतंय तुम्हाला असं? काही दिवस नाही, महिना झाला. नाही, वर्ष झालंय. वर्षापासून हे असं होतंय मला. माझे मित्र म्हणतात की तू फार हायपर, म्हणजे लगेच चिडतोस. प्लीज मला मदत करा, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. रीना यांचा बीपी नकोय. बीपी अजिबात नकोय. गेली 2 वर्ष मी बीपीच्या गोळ्या खातोय. बास ते बीपी. रिलॅक्स. दुसरा काही उपाय नाही का? रीना, पाणी. हां. ओके, मला सगळ्यात अगोदर तुमच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा, संपूर्ण माहिती. म्हणजे या अगोदर तुम्ही सायकियाट्रिक ट्रीटमेंट घेतली? नाही, पण माझा मित्र डॉक्टर आहे. तो मला गोळ्या देतो. तो म्हटला तुला सायकॅट्रिस्टची गरज आहे, त्यामुळे मी तुमच्याकडे आलोय. घरी कोण कोण असतं? कोणी नाही. नाही म्हणजे बायको आणि मुलगी आहे, पण ते वेगळे राहतात. का? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओरडू नका. तुम्हाला जर ट्रीटमेंट हवी असेल तर या सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं द्यावे लागतील. आय नो इट्स पर्सनल, बट इट्स पार्ट ऑफ आवर ट्रीटमेंट. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी सांगतो सगळं. इथे पुरुष डॉक्टर नाही का? डॉक्टर स्त्री किंवा पुरुष नसतो. डॉक्टर हा फक्त डॉक्टर असतो. जर तुम्हाला पुरुष डॉक्टर हवा होता तर तुम्ही माझ्याकडे कशाला आलात? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. पण मी सगळं सांगितलं तर मी बरा होईन ना? इट्स डिपेंड्स. आत्तापर्यंत अनेक पेशंट्स मी बरे केलेत, तुम्ही व्हाल. स्त्रियांबद्दल मला अगदी सुरुवातीपासूनच आकर्षण वाटत होतं. अगदी वयात आल्यापासून. नॉर्मल लोकांना वाटतं ना त्याच्यापेक्षा जास्त. एक व्हायब्रेशन निर्माण व्हायचं स्त्रीला बघितलं की. मला सेक्सचा अनुभव हवा होता, पण भीती वाटत होती. सगळं मनातल्या मनात. लग्न झालं, अरेंज मॅरेज.
बायको सुंदर होती माझी. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण लग्नानंतर काही महिन्यातच आमचे वाद सुरू झाले. वाद? कसले वाद? सेक्स. माझी बायको मला सुखी करू शकत नव्हती. पण तुमची बायको दिसायला सुंदर होती असं म्हणालात तुम्ही. होती ना सुंदर, पण सेक्स बाबतीत तिला काहीच जमायचं नाही. सेक्समध्ये थ्रिल आवडतो मला, पण माझी बायको नॉर्मल सेक्स करायची. तेवढं पुरेसं नव्हतं मला. मला एक्सपेरिमेंट करायचे होते, आणि ती नकार द्यायची. माझी गरजच पूर्ण होत नव्हती. मग मी माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीबरोबर अफेअर केलं. तुमच्या बायकोला हे खूप भांडण झाली आमची, पण तिने ॲक्सेप्ट केलं. व्हॉट? तिला संसार करायचा होता, दुसरा ऑप्शनच नव्हता तिच्याकडे. टिपिकल कुटुंबातल्या स्त्रियांना अशाच असतात, म्हणून तिनं नाईलाजाने ॲक्सेप्ट केलं. आणि त्या ऑफिसमधल्या मुलीबरोबर मी समाधानीच नव्हतो. ती पण माझी गरज भागवू शकत नव्हती. मी अस्वस्थ व्हायचो, बेचैन व्हायचो. एखादी सुंदर स्त्री दिसली ना की वाटायचं ना, हीच आपली जोडीदार. आजवर मी अनेक स्त्रिया अनुभवल्या, पण मी तृप्तच झालो नाही. मग मला कळलं, पार्टनर रोज बदलायची, मग मजा येते. एकाच बरोबर सगळं मोनोटोनस होतं. रोज वेगळी बाई, रोज वेगळा अनुभव. थ्रिल. येस. प्रत्येक स्त्रीकडे मी सेक्स ऑब्जेक्ट म्हणूनच बघायला लागलो. जगात फक्त दोनच नाती, एक स्त्री आणि एक पुरुष. मॅम, मी जाऊ का? मला बरं नाही वाटत आहे. रीना, इट्स पार्ट ऑफ आवर प्रोफेशन. तुला मोठी डॉक्टर व्हायचं आहे ना. मॅडम, एक काम कर, फ्रेश होऊन ये. ठीक आहे. बोला. ही मुलगी मला घाबरली का? नाही हो, तिटकारा वाटत असेल तिला. असेल. माझ्या बायकोला पण माझा तिटकारा होता. प्लीज कंटिन्यू मिस्टर आशिष. पुढे मला मुलगी झाली काही वर्षांपूर्वी. मी कधीच लक्ष नाही दिलं. मला हा मुलगा हवा होता. मग माझी चिडचिड वाढायला लागली. खूप अफेअर्स झाली माझी, पण माझ्या गरजा अपूर्णच राहिल्या. तुम्ही तुमच्या बायको मुलीला भेटण्याचा कधी प्रयत्न नाही केलात? केला ना, पण त्यांना तोंड सुद्धा नाही बघायचं माझं. का? तुमचं अफेअर तर तुमच्या बायकोने ॲक्सेप्ट केलं होतं. तरीही माझी मुलगी स्नेहा खूप सुंदर दिसायला. माणसाकडनं चुका होतात ना. तिच्याबद्दल मला प्रत्येक माणसामध्ये विकृती असते. त्या दिवशी घरी कोणी नव्हतं. मग मी मग मी संधी मिळेल तेव्हा तिच्यासोबत एक दिवस बायकोनं पाहिलं. आब्रू जाईल म्हणून ती काहीच बोलली नाही. तिने हे सगळं ॲक्सेप्ट केलं.
डॉक्टर डॉक्टर हाऊ डेअर यू टू टच मी? तुम्ही मला हात लावलातच कसा? अहो डॉक्टर, यू सायकोपाथ. मला तुम्ही तुमच्या वासनेची शिकार करत होतात का काय? यू बास्टर्ड. डॉक्टर मॅडम सगळे पुरुष सारखेच असतात. अहो मॅडम सोडा त्याला. अत्याचारी. डॉक्टर मॅडम सोडा त्याला मॅडम. अहो मॅडम सोडा त्यांना. लांब राहा माझ्यापासनं. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं डॅड तुम्ही. जस्ट गेट लॉस फ्रॉम माय लाईफ. यू सायकोपाथ. मॅडम मॅडम पाणी. मॅडम बरं वाटतं ना तुम्हाला? पाणी. I'm fine. मी निघू का नाही मॅडम? नाही प्लीज. नथिंग. आय एम फाईन नाव. प्लीज बसा. आय एम व्हेरी सॉरी. काही जुन्या गोष्टी आठवल्यात. आय एम सॉरी. प्लीज कंटिन्यू मिस्टर आशिष. डॉक्टर मला ह्यातून बाहेर पडायचंय. मला बस माझी बायको आणि मुलगी हवी आहे. हे बघा, मी ह्याच्यात पुरता अडकत चाललोय. मला या सेक्शुअल वासनेतून बाहेर पडायचंय. पण एखादी सुंदर स्त्री दिसली ना की माझं मन सैरभैर होतं. मला सेक्स हवा असतो त्यावेळेला. सावज हेरतंय हे सगळं. प्लीज डॉक्टर मला ह्यातनं बाहेर काढा प्लीज. माझ्यातला अस्वस्थ हैवान जागा होतो. प्लीज प्लीज डॉक्टर. पण आता बास, मला नॉर्मल आयुष्य जगायचं. डॉक्टर प्लीज मला मदत करा. मला मदत करा डॉक्टर प्लीज. रिलॅक्स. तुम्ही बरे व्हाल. थोडा वेळ लागेल. पण आज माझ्या मते आज एवढंच बास. बाकीची आपण पुढच्या आठवड्यापासून ट्रीटमेंट सुरू करू. मी नक्की बरा होईन? हो. डॉक्टर तुमची फी? बाहेर रिसेप्शनला तुम्ही जमा करू शकता. तुम्ही निघू शकता. थँक्यू डॉक्टर. येतो मी. डॉक्टर पुढच्या आठवड्यात येईन मी ट्रीटमेंटला. डिस्कस्टिंग. एक बाप आपल्या मुलीशीच. बघितलंस, असे असतात विकृत पुरुष. आणि तू चाललीस लग्न करायला. हे बघ, अजूनही विचार कर. मॅडम, काही पुरुष असे विकृत आहेत म्हणून तुम्ही अख्ख्या पुरुष जातीवरच टीका करणं म्हणजे? तुझ्यापेक्षा जास्त जग मी पाहिलंय. तुला या सगळ्याचा अनुभव नाहीये ना म्हणून तू बोलतेस. आता हा आशिष, असं वाटत होतं याचा आत्ता गळा आवळून याला इथेच मारून टाकावं. पण काय, आता मला याच्यावर ट्रीटमेंट करावी लागणार आहे. पण मॅडम, तुम्हीच तर म्हणता ना की ट्रीटमेंट करताना इमोशन्स बाजूला ठेवायचे आणि प्रोफेशनली काम करायचं. आय नो ग, पण अशा विकृत माणसाला जगायचा तरी काय हक्क आहे? तेही खरंच आहे म्हणा. विकृत तर तो आहेच, आणि त्याची नजर सुद्धा. पण आता तो सुधारायचं म्हणतोय ना. तो सुधारेल ग, पण त्याच्या मुलीचं काय? किती खोलवर परिणाम झाला असेल त्याच्या मनावर. बिचारीला किती दुःख, यातना सहन कराव्या लागत असतील ना, हे फक्त मीच समजू शकते. जगणं म्हणजे ना असं ओझं वाटेल तिला. तिने अजून कितीही सावरायचा प्रयत्न केला ना तरी हे जग सावरू देईल तिला? ही घटना सतत सतत आयुष्यभर तिला छळत राहणार आहे. खरे, भयानकच आहे हे सगळं. हॅलो. हां, हो डिअर. हो मी पोहोचते. जास्तीत जास्त अर्धा तास. हो मी येते. या, बाय. लव यू टू. चला मॅडम, निघूयात आपण.
ऐक ना, रामदासला सांग. रामदास तो केव्हाच गेला. जेवढा पगार तेवढं काम, हे त्याचं लॉजिक. शेवटी पुरुष. मॅडम कम मला ऑन. सोडा मॅडम. कम ऑन रीना, रामदासही गेलाय आणि आता आपण दोघीच आहोत. मॅडम सोडा मला. एकमेकांच्या शरीराची सवय आहे आपल्याला आणि पुरुषांच्या मुठीत राहण्यापेक्षा बायकांनी स्वतःची गरज स्वतःच भागवावी. मॅडम सोडा मला. हे बघा, ही गरज कधी माझी नव्हतीच. आणि तुम्ही मला सवय लावलीत माझी इच्छा नसताना. मग नंतर मीही प्रतिकार करणं सोडून दिलं. मलाही सवय लागत गेली. कारण शरीराची भूक मलाही चाळवू लागली होती ना. पण आता मला हे सगळं नकोय. मला सोडा मॅडम. माझं खूप प्रेम आहे रोहनवर आणि लग्न करणार होता मी आता. सोडा मला तुम्ही प्लीज. असं कसं? असं कसं? मॅडम लग्न झाल्यावर सुद्धा आपले संबंध राहतील या अटीवर तर मी तुला लग्न करायची परवानगी दिली ना, आणि आता तू पलटी मारतेस. मॅडम सोडा मला प्लीज. आपले व्हिडिओ आहेत माझ्याकडे. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला दाखवले तर? मॅडम तुम्ही असं वागलात? तुला कळत कसं नाही ग? माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या शरीरावर माझा हक्क आहे. मॅडम सोडा मला. सोडा मला मॅडम प्लीज सोडा मला. ही विकृती आहे तुमची. तुम्ही विकृत आहात. माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही हे सगळं करताय. मॅडम सोडा मला. मॅडम येतोय मी. अरे कोण आहेस तू? आत कसा घुसला? बाहेर निघ. कुठे आहे ती?
काय कटकट आहे यार. हे आर्टिस्ट लोक खूप त्रास देतात. काय माहिती यांना माझा नंबर कुठून मिळतो ते. श्या. सर हे बघ मी तुला किती वेळा सांगितलंय. सर माझं ऐकून तरी घ्या प्लीज. मला एकदा तरी ऑफिसला येऊ द्या. सर माझा टॅलेंट तरी चेक करा. काय अगं बाई तुझी ऍक्टिंग खूप कमजोर आहे. नाही सर. हे बघ मी तुला त्याच दिवशी ऑडिशनच्या वेळी सांगितलं होतं. ओके माझं ऐकून तरी घ्या प्लीज. माझ्या फिल्म आहे तुझ्यासाठी. अगं मी चांगली ऍक्टिंग करते सर. काय कटकट आहे अरे. हा मी ऑफिसवर येते सर. नाही 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 मी ऑफिस मध्ये नाहीये. ओके मग कुठे आहात? घरी आहात? हो घरी आहे. ठीक आहे मग त्यात काय चांगलं आहे. तुम्हाला मी घरी येऊन भेटते. हे बघ ठीक आहे बाबा ठीक आहे. ही रडारड बंद कर आधी. ओके प्लीज 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 सर प्लीज प्लीज माझं टॅलेंट तर बघा ना सर. ठीक आहे माझा पत्ता मी तुला मेसेज करतो. ओके पटकन करा सर. मी येते ना. ही मुलगी पण ना वेडी आहे. हिला अभिनयाचा अ देखील येत नाही. असा मोनोलॉग देतो ना ऑडिशन साठी की बघूनच पळून जाईल. हे देवा काय लिहित होतो मी. मी जरा कॉफी बनवून घेतो. हॅलो सर. हॅलो हो सर. येस सर. सर थोडं टचअप बाकी आहे. हो सर. हो 2 दिवसात होऊन जाईल. क्लायमॅक्स. येस सर. मी एक चांगला प्लॉट आला माझ्याकडे. येस सर. पण सर एक सांगायचं होतं. ते कास्टिंगचं सर मीच करणार प्लीज. ओके सर. हो भेटूयात ना परवा. येस सकाळी तुमच्या ऑफिसमध्ये. ओके सर. ओके सर. बाय. हॅलो सर. अरे ही कुठली पद्धत. आल्या गळ्यात पडलीस. सर मी थोडीशी घसरले होते सर मी. ओके सर तुम्हाला ही स्टाईल चांगली नाही वाटली. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला तुमच्याप्रमाणे समजावा. हा काय हलकटपणा आहे. तू इथे ऑडिशन साठी आलेली आहेस. हा माहिती आहे तुला. हा सर मी तर फक्त तुम्हाला द्यायला आले. तुम्ही घ्या तरी. सोड तिकडे जाऊन बस तिकडे. ठीक आहे सर. अगं काढ. ठीक आहे सर जसं तुम्ही म्हणाल. अगं हे काय करतेयस. सर तुम्हीच तर म्हणालात काढायला. अगं मी म्हणतोय चप्पल काढ. ठीक आहे सर. पहिले चप्पल काढते नंतर तुम्ही तुमचे कपडे काढा. अरे मला काय छपरी समजते की काय.
निघ, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ, निघ. सर सर रागवू नका ना सर. तसं पण तुम्ही रागात खूप गोड दिसतात. ठीक आहे सर, आत्तापुरता चप्पल काढते. सर पूर्ण उभी राहू की? हा? काढ चप्पल. सर मी काढली चप्पल. हा? ये. सर बेडरूम कुठे आहे? का? सर मला ते थोडेसे केस विंचरायचे होते आणि मेकअप पण ठीक करायचं होतं. काही गरज नाहीये, अशीच सेक्सी दिसतीयस. हो आपलं अशीच छान दिसतीयस. घरात तुम्ही एकटे आहात? हा? काय तुला त्याच्याशी काय? सर बेडरूम मध्ये जाऊ द्या ना प्लीज. तिकडे आहे. ओके. तू इथे काय करतेयस? सेल्फी सर. सर बेड किती कम्फर्टेबल आहे ना. उठ उठ इथून बाहेर जाऊन बस. सर रागवू नका ना, त्यामुळे तुमची तब्येत बिघडेल. सर तुम्ही ना इथे झोपा, मी तुम्हाला मसाज देते, तुम्हाला बरं वाटेल. स्वीटी. ओके ओके ठीक आहे, मी तुमची बाहेर वाट बघते. अरे ही काय कटकट आहे. ही स्वीटी तर खूपच हॉट आहे. काय करू काय करू, जी घेऊ की नको घेऊ. अरे अरे कंट्रोल कंट्रोल, कामावर लक्ष द्या, कामासूत्रावर नको. अरे ही वेडी आहे, हिला ऍक्टिंग देखील येत नाही. अरे पण ही जायलाच तयार नाहीये. एक काम करतो, हिला एखादी अवघड ट्रिप देतो. ही मुलगी ते बघूनच पळून जाईल. पळवूनच लावतो हिला. स्वीटी, तुला मोबाईलवर एक मोनोलॉग पाठवलाय. 5 लाईन आहेत, पाठ कर. तुझ्याजवळ फक्त 5 मिनिटं आहेत, तोपर्यंत मी ऑडिशनची तयारी करतो. हा, माझ्याजवळ जास्त वेळ नाहीये. हा सर 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 एवढी घाई काय? आरामात देते ना. ऑडिशन सर. सर मला थोडं कॅरेक्टरबद्दल सांगा ना. सर मला स्क्रिप्ट चांगली समजावा ना, म्हणजे मला नीट देता येईल. परफॉर्मन्स सर, परफॉर्मन्स. स्वीटी स्वीटी कंट्रोल. हे बघ हे बघ, नीट पाठ कर. हा, ती एक रोशनी नावाची मुलगी आहे. ती एक छोट्याशा गावातून आलेली असते आणि मोठ्या शहरात येऊन ती फसून जाते. तिथे तिच्यासोबत खूप काही वाईट. सर यात आयटम सॉन्ग तर असेल ना? आयटम सॉन्ग? गेट आउट, गेट आउट. निघ इथून. सॉरी सर 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 आय एम सॉरी सर. तुम्ही रागवू नका ना सर प्लीज. हे बघ आता खूप झालं, यापेक्षा जास्त नाही. हा, जेवढी ओळ दिले तेवढीच पाठ कर. हा, ऑडिशन दे. माझ्याकडे जास्त वेळ नाही. हा सर हे चुकीचं आहे. सर तुम्ही मला प्रेमाने समजवा ना. अरे सर मला एक संधी तरी द्या प्लीज. स्वीटी.
डार्लिंग. अगं जानू थांब, आधी याला बघून येतो. अरे येतोय मी. अरे अरे कोण आहेस तू? आत कसा आलास? बाहेर निघ. ए कुठे आहे ती? अरे कोण कुठं आहे? स्वीटी. अरे कोण स्वीटी? माझी होणारी बायको. अरे मग तू कोण आहेस? मी राघव. राघव? तू तो रमण राघव तर नाहीस ना? तो सिरियल किलर, तू सिरियल हिटर. सांग. आता खूप होतंय. निघ इथून बाहेर. स्वीटी कुठे आहेस तू? स्वीटी नाहीये. चुप सांग, कुठे आहे स्वीटी? सांग. मी फक्त शांत राहू शकतो किंवा काही सांगू शकतो. सांग कुठे आहे स्वीटी? स्वीटी. स्वीटी हे नाहीये. स्वीटी कुठे आहेस तू? इथे मी राघव. काय झालं? एक नंबरचा छपरी माणूस आहे हा. ऑडिशनच्या नावाखाली माझ्यावर जबरदस्ती. नाही तुझ्या तर हा दीदी वाचव मला. दीदी वाचव या राक्षसापासून. दीदी घरात सही आहे इथे बाईया. साल्या. ही खोटं बोलतीये. अरे ही मुलगीच माझ्यावरती जबरदस्ती करत होती. अरे तुझी काय सटकली आहे का? हा? मुलगी कधी मुलावर जबरदस्ती करू शकेल का? राघव आपण ना पोलिसांकडे जाऊयात. नाही पोलीस याची बरोबर खबर घेतील. डोंट वरी स्वीटी, आता याची खबर मी घेतो. अरे मला नको मारू. अरे खोटं बोलतीये. हिनीच मला फोन केला होता आणि मला भेटायला आली होती आणि येतच माझ्या गळ्यात पडली. एक नंबरची थळकी मुलगी आहे. हा मी कॉल केला होता पण ऑडिशन साठी. मी बोलले होते ऑफिस वर भेटूयात. हाच बोलला घरी ये, घरी ऑडिशन घेऊ. आणि घरी आल्यावर यांनी माझ्यासोबत. अरे साल्या. अरे ही का रडतीये? रडायला तर मला पाहिजे. मी भोळी भाबडी ऍक्ट्रेस बनायचं स्वप्न घेऊन आले आणि यांनी माझ्यासोबत. आयुष्यात भोळी भाबडी हडळ पहिल्यांदाच बघतोय मी. भाऊसाहेब खूप झालं आता. खूप मारलं तुम्ही. शांतीत बोला. घरात अजून एक मुलगी? हा नालायक आहे साला, नालायक. आणि तू एक नमुना आहेस. अहो शांती सोबत बोला म्हणजे बसून शांतपणे बोलूयात. शांतीने आता क्रांती होणार. क्रांती. तुला तर अद्दल घडवावीच लागेल. एवढा मोठा डायरेक्टर आणि असले फालतू चाळे. चल पोलीस स्टेशन चल. राघव सर्वात आधी आपण ना सोशल मीडियावर जाऊयात. #MeToo, #बायकॉट कुमार. तू तर गेला कुमार. नाही प्लीज असं करू नका. प्लीज हे बघा. मी रस्त्यावर येलो. माझं सगळं करिअर बर्बाद होईल. मी आपल्या दोघांच्या पाया पडतो. हे बघा प्लीज असं काही करू नका. प्लीज. बर्बाद तर मी होईल कुत्र्या. माझ्या होणाऱ्या नवऱ्यासमोर. स्वीटी रडू नको. बर्बाद तर हा होणार. आता याला सोडणार नाही मी. चल पोलीस स्टेशनला. हे बघा चूक झाली माझ्याकडून. मी माफी मागतो ना. हे बघा मी परत असं कधी करणार नाही. मी आपल्या पाया पडतो. हे बघा या गोष्टीला इथेच मिटवून टाकूया ना. उभा राहा. मामला रफादफा करण्यासाठी किती देशील? काय देणार मी माझी पुढची फिल्म येते. त्यामध्ये मी स्वीटीला रोल देतो. मी तिला लीड रोल देतो. नाही मला नाही करायचं असं छपरी माणसासोबत काम. पण तरी पण नाही. ठीक आहे, पिक्चर मध्ये तर काम नाही पाहिजे, पण मामला रफादफा करण्यासाठी 50 लाख रुपये लागतील. 50 लाख? नाही माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. मग ठीक आहे, चल पोलीस स्टेशनला. नाही स्वीटी, आपण मीडियात जाऊया. छपरी डायरेक्टरचे कारनामे, देखता है इंडिया चॅनल मध्ये तुझ्या विरोधात. पोस्ट रेडी आहे. नाही हे बघा माझ्याजवळ 50 लाख रुपये नाही आहेत. माझ्याजवळ फक्त 10 लाख रुपये आहेत. हे तू काय भाजी मंडईमध्ये तोलमोल करतोयस काय? 50 लाख पेक्षा 1 रुपया कमी घेणार नाही, नाहीतर सर पोलीस स्टेशनला. नाहीये सर, माझ्याजवळ फक्त 10 लाख रुपयेच आहेत. पोस्ट रेडी आहे. आता याला व्हायरल करते. करा पोस्ट व्हायरल करा. तुम्ही मला पोलिसांकडे घेऊन जा. माझ्यासोबत जे काय करायचे ते करा. माझ्याजवळ फक्त 10 लाख रुपयेच आहेत. रडू नको. माझ्या बायको पुढे ना या 10 लाख रुपयांची काही किंमत नाही. बरं ठीक आहे, जा घेऊन ये 10 लाख. माझ्याजवळ एवढी कॅश नाहीये. मी तुम्हाला ट्रान्सफर करतो. ठीक आहे, मोबाईल घेऊन ये. सर अकाउंट डिटेल सर. हा सर पाठवले सर. हे पण कुठे गेले? अजून तर नाही आले. अरे आलेत की हे. ठीक आहे. हे बघ, ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे कदाचित. सुधर छपरी साला. या इंडस्ट्रीमध्ये सगळे अशीच लोक असतात का?
अशाच असतात चाले. चल सुटी. तू वेडा आहेस का? तुला माहिती किती महागडा ड्रेस होता. असले फ्लॉप डिरेक्टर शोधतोस. एखादा चांगला प्रकार शोधायचा ना. माझी सगळी मेहनत वाया गेली. 10 लाखात काय होतंय? लय भारी. पण यावेळी प्लॅन मी करणार. ठीक आहे. पैसे तर मीच ठरवणार. आय मला लय भूक लागलं, दे ना जेवायला. आत्ता करते माझ्या दिन्यासाठी गरमागरम भाकर. थांबा बाळा. दिनू, एक काम कर ना बाळ. ऐक ना, हा डबा घे आणि बाबांकडून पीठ घेऊन ये जा. आय मला लय भूक लागली ग, मला नाही जायचं ग. अरे ऐक रे दिनू, देते ना तुला भाकर करून मी. जा की, जा. उठ उठ उठ, लवकर जा बाबाकडं. जातो. डब्बा घे, बाबाकडे जा आणि बाबाला म्हण डब्बा भरून पीठ द्या. काय? हा, शहाणं बाळ माझं. जा बाबा जा. हा, बा. काय रे बाळा? आईनं पीठ मागितलं. अर पीठ तर नाही ना बाळा, सकाळपासून एक गिराईक नाही आलं रे. बरं चल, तू चल पुढं, मी येताना घेऊन येतो. हा, आय धर पिठाचा डब्बा. आला का रे दिनू? दिनू, बसा बाळा.
तुला गरमागरम भाकर करून देते. पीठ कुठं आहे? बा म्हणलं येताना आणते गिरणीमध्ये पीठ नाही. पीठ नाही? नाही. अरे देवा. आत्ता आलात वय? जेवलं नाही ना? पोरग वाट बघू बघू झोपी गेलं. बाप पिठाच्या गिरणीत आहे. एक भाकर नाही सुखाची पोटाला. अहो ऐका ना. बोल. मी काल मार्केटमध्ये गेले होते ना. बर. माझी जुनी मैत्रीण भेटली, वैशाली. आठवती का? लग्नात आली होती आपल्या. बर. काय बोलली तुझी मैत्रीण? तिच्या मिस्टरांनी तिच्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी घेतली. बर. खूप फायदे सांगत होती ती. अहो ऐका तरी. ए गप्प बसा रे. जाऊन आत खेळा बरं. चला पटकन. अहो ऐका तरी. खूप फायदे सांगत होती ती. मला फारसं नीट काही समजलं नाही, पण हा कुटुंबाची पूर्ण सुरक्षा, मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, एवढंच काय तर रिटायरमेंट नंतर पेन्शन प्लॅन सुद्धा, एवढं सगळं. एवढं काही मला नीट कळालं तिच्याकडून. बघू नंतर ग. ऐका ना, आपण पण एक विमा पॉलिसी घेऊयात का? आणि हो, तिने मला तिच्या विमा एजंटचा नंबर पण दिलाय आणि व्हिजिटिंग कार्ड सुद्धा. नंतर ग. आधीच मला ऑफिसला जायला उशीर झालाय. तुझं काय आज मध्येच? हा अहो ऐका तरी. ए अगं ऐक ग तू. हे असल्या फालतू गोष्टींसाठी मी असे पैसे वाया नाही घालवणार आहे. आणि हे तुला एक सांगतो, हे असलं काहीही नसतं. पैसे वाया घालवायचे धंदे, बाकी काय नाही. ओके. हे बघ, बघू आपण नंतर. ये बस इकडे. मला तरी आत्ता वाटत नाही आपल्याला या गोष्टीची काही गरज आहे. आणि जर तशी काही गरज वाटली तर बघू ना आपण नंतर. हां ठीक आहे. चल येतो, उशीर होतोय मला. येते मी. बाय.
आता माझं घर, माझी बायको, मुलं, कसं होणार ह्यांचं आता? घर खर्च कसा भागणार? मुलांच्या शाळेची फी. त्याच वेळी मी हिचं ऐकून विमा पॉलिसी घेतली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. स्वप्न होतं तर. काय भयानक होतं ते. प्रमिला, ए प्रमिला, लवकर आवर जरा, आज आपल्याला बाहेर जायचंय. ऑफिसला सुट्टी टाकलेली. ए चला चला, आवरलं का? चल चल ग, आवर पटकन. आहो, काय झालं आणि इतकी घाई का करताय? हो हो, किती प्रश्न विचारशील. मी आपलं आणि आपल्या बाळांचं भविष्य सुरक्षित करायचं ठरवलं. भविष्य सुरक्षित? मला काही समजत नाही. अहो, मला काही समजलं असं तर बोला. समजेल तुला. हॅलो प्रदीप, हा माझा निर्णय झाला आहे, येतोय आम्ही.